माझं नाव संदीप बर्वे. मी युवक क्रांती दल या संघटनेचा सेक्रेटरी आहे आणि पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. मुंबईतलं आंबेडकर भवन पाडण्याबद्दलचं चॅनल्सवरच्या चर्चा मी ऐकल्या आणि खूप अस्वस्थ झालो. आणि त्याच दरम्यान जो मोर्चा निघाला, त्याच्या बातम्या, पुण्यामध्ये काही निदर्शनं आली, त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि ही सगळी घटना समजून घेतल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की या घटनेमागे ती फक्त इमारत पाडली एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे, तर त्याच्यामागे अनेक सामाजिक राजकीय संदर्भ आहेत असं मला लक्षात आलं. एकतर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती अशी आहे आणि त्यांचं कार्य असं आहे की त्यांचा उल्लेख केल्याशिवाय भारताच्या राजकारणामध्ये तुम्हाला स्पेसच नाही असं खूप लोकांच्या लक्षात आलं. आणि RSSने हे खूप आधी लक्षात घेतलं की आपल्यावर हा कलंक आहे की आपण एका अशा शोषण व्यवस्थेचे समर्थक आहोत की आपल्यावर एक डाग लागलेला आहे. आणि जाणीवपूर्वक बाबासाहेबांची वाक्य मोडून तोडून बाबासाहेब हे कसे पाकिस्तानचे समर्थक होते, धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण व्हायला पाहिजे, हे कसं त्यांचं म्हणणं योग्य होतं, हे सारखं दाखवण्याचा प्रयत्न RSSने केला. मग भारतीय जनता पक्षाने राजकारणाच्या सगळ्या डावपेचांमध्ये RPIला ओढण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या घटनांमध्ये सुद्धा असं दिसलं की एक वादग्रस्त तो विषय असताना, दोन गट तिथे असताना कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. आणि जो वादग्रस्त गट होता त्याच्यातला, त्यांनी भूमिपूजनाला बोलवल्यानंतर मुख्यमंत्री तिथे गेले. इतकं कॅज्युअल वागणं मला असं वाटतं की हे योग्य नाही. मी गेल्या 2-3 वर्षांमध्ये वेगळ्या घटनांकडे जसं बघतोय, अनेक वेळा मला एक गोष्ट अशी लक्षात येते, एखादी दंगल जेव्हा घडते, दंगल करणारी लोक असतात आणि त्याच्यातले काही विशिष्ट लोक असे असतात की ते दंगल करताना सुद्धा ते फार ॲक्टिव्ह असतात. दंगल झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये लोकांना भेटायला सुद्धा तीच लोकं असतात. पत्रकार गेले की त्यांना ब्रीफ करायला सुद्धा तीच लोकं असतात. पोलिसांचं फॉलोअप घ्यायला सुद्धा तीच लोकं असतात. यांना आम्ही आमच्या ग्रुपमध्ये चमको असं म्हणतो. चमकोगिरी करणारे हे कार्यकर्ते नसतातच, ते कुणाचे तरी दलाल असतात. आणि या घटनेमध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की ठिकठिकाणी सरकारची सुद्धा लोकं एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसतात. म्हणजे हे जेव्हा डेमोलिशन झालं तेव्हा नीलम गोरे गेल्या, त्यांनी त्याचा निषेध केला, पाठपुरावा केला. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी विधानसभेमध्ये असं सांगितलं की ही घटना खूप चुकीची आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी डिमोलिशनच्या आधी या वादग्रस्त गटाच्या निमंत्रणाला मान देऊन ते गेले आणि त्यांनी भूमिपूजन केलं. किती कॉन्ट्राडिक्टरी घटना आहेत. आणि या कॉन्ट्राडिक्शन्सचं कुणाला काही वाटत नाही, हे खूप गंभीर आहे. म्हणजे आपण जी भूमिका घेतो त्या भूमिकेला काही बेस आहे आणि प्रत्येक वेळी ती भूमिका तशीच कायम राहील याची काळजी घेताना कोणी दिसत नाही. तर हे जे सगळं चाललं आहे, सरकारमध्ये असताना लोक एकाच पक्षांमधली 2-3 लोक वेगवेगळी विधानं करतात, सरकारमधले मित्रपक्ष वेगवेगळ्या भूमिका घेतात. तर या आंबेडकर भवनाबद्दल भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय हेही कळलं नाही. भूमिपूजन करणारी भारतीय जनता पक्षाचीच लोकं आणि विधानसभेमध्ये निषेध करणारी सुद्धा भारतीय जनता पक्षाचीच लोकं. काहीतरी भूमिकांना एक बेस असावा लागतो असं मला वाटतं कार्यकर्ता म्हणून, नाहीतर मग विश्वासार्हता गमावतो माणूस. म्हणून राजकीय नेत्यांनी या घटनेसंदर्भात जी परस्पर विसंगत विधानं केलेली आहेत तीही खूप गंभीर आहेत आणि त्यांनी याची दक्षता पुढच्या घटनांमध्ये घेतली पाहिजे. आता असं म्हटलं जातं आहे की आता चौकशी होईल, मग जी मागणी केली जाते की काही अधिकाऱ्यांना, काही संबंधित लोकांना तुम्ही बडतर्फ करा, हे जे सगळं मलमपट्टी आणि फायर ब्रिगेडचा इंटेलिजन्स आहे सरकारचा, हा फायर ब्रिगेडचा इंटेलिजन्स प्रत्येक वेळी चालणार नाही. कारण दावा या सरकारचा असा आहे की आम्ही काहीतरी वेगळं करणार, आधीच्या 15 वर्षापेक्षा आमचं सरकार वेगळं असणार, म्हणून अपेक्षा अधिक आहे आणि प्रत्येक वेळी चर्चा झाल्यानंतरच निर्णय होणार. ही जर सवय लागली सगळ्यांना तर हे सगळ्याच दृष्टीने खूप घातक आहे. या कृत्यांनी फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याचा आणि कामाचा जो एक तिथला संदर्भ आहे तोच नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असं नाही, तर बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तो एक अड्डा आहे, तो एक कट्टा आहे. तिथे कार्यकर्ते एकत्र जमतात, तिथे प्रिंटिंग प्रेसचं ऑफिस होतं, बाबासाहेबसुद्धा तिथे काम करत होते. आणि एक खूप महत्त्वाचा कालखंड बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा तिथे त्यांनी घालवलेला आहे. ही इमारत पाडण्याच्या संदर्भात एक मुद्दा सारखा चर्चेला येतो आहे किंवा मुद्दामून घुसवला जातो आहे. व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर या विषयाच्या चर्चा खूप रंगत आहेत आणि हा एक मुद्दा सारखा सांगितला जातो की हा प्रॉपर्टीचा विषय आहे.
दोन गटांमधली भांडणं आहे, आपण याच्यामध्ये कशाला पडायचं वगैरे वगैरे हे मुद्दे सांगितले जात आहेत. तर याचं गांभीर्य कदाचित आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं नसेल की हे फक्त कार्यालय बाबासाहेबांचं आहे एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि प्रत्येक ऐतिहासिक वास्तू जतन करणं हे समाजाचं काम आहे आणि त्याहून अधिक हे सरकारचं काम आहे. म्हणजे आता किल्ले आहेत, मंदिरं आहेत, लेखकांची घरं पाश्चात्य देशांमध्ये, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये शेक्सपियरचं घर आहे त्या स्थितीमध्ये जतन केलं गेलेलं आहे. पुण्यातला शनिवारवाडा तो मोडकळीस आला पण तो आहे त्या स्थितीमध्ये जतन केला जातो. त्याची डागडुजी करता येते आणि डागडुजी करण्याचं एक सायन्स आहे. त्या सायन्समध्ये मूलभूत जे बांधकाम आहे ते बदलायचं नाही, पण त्याच्यासाठी जो महत्त्वाची काही डागडुजी करायची आहे त्या पद्धतीने ते केलं जातं. आणि हे सगळं कशासाठी करायचं तर बाबासाहेबांचा इतिहास हा जसा पुस्तकातनं कळतो तसाच एक कुतूहल असतं माणसाला. कोणालाही भविष्यामध्ये जेव्हा बाबासाहेब समजून घ्यायचे असतील किंवा आजही समजून घ्यायचे असतील, पुस्तकातनं कळतातच, फिल्म्समधनं कळतात, पण प्रत्यक्ष बाबासाहेब कसे राहत होते, ते कसे ऑफिस वापरत होते, हेही खूप कुतूहल असतं ना. तर ते जतन करून ठेवणं हे सरकारचं, समाजाचं काम असतं. सरकारची ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या सोबत राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. आणि हे आपण खूप पहिल्यापासून, म्हणजे भारतीय समाजाचा आपला एक दोष असा आहे की या गोष्टींकडे आपण लक्ष दिलेलं नाही. एकीकडे इंग्लंडमधलं त्यांचं घर किंवा जिथे कुठे बाबासाहेबांचा स्पर्श झाला असेल ती प्रत्येक जागा जतन करायची असा प्रयत्न त्यांचे कार्यकर्ते करत असताना, किंवा दिखाऊपणाचा एक भाग म्हणून लंडनमधलं त्यांचं घर विकत घेण्याचा सरकारचा प्रयत्न, काँग्रेसला जे जमलं नाही ते आम्ही करतो असं दाखवण्याचा प्रयत्न, हे असताना सरकारच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं किंवा त्या वादग्रस्त गटाच्याही हे लक्षात यायला पाहिजे होतं की बाबासाहेबांच्या प्रत्येक वस्तूबद्दल, प्रत्येक इमारतीबद्दल त्यांच्याबद्दल निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे. आणि मी असं बघतो महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये फिरताना की बाबासाहेबांचे ठिकठिकाणी पुतळे असतात आणि त्यांच्या नावाने, त्यांच्या अस्मितेने जो वर्ग, जो जात समूह अवर्ण तथाकथित म्हणवला गेला होता त्यांच्यामध्ये एक स्फुल्लिंग तयार झालं. मी असं मानतो की जगभरातले जेवढे मुक्तीलढे आहेत त्या सगळ्यांच्या प्रेरणास्थानांपैकी एक हे बाबासाहेब आहेत. म्हणून त्यांच्या इमारतीबद्दल आणि त्यांच्या कार्यालयाबद्दल, त्यांच्या प्रिंटिंग प्रेसबद्दल कॅज्युअल असणं हे सरकार जरी दाखवत असलं तरी हा खूप गंभीर गुन्हा आहे आणि म्हणून मी याचा खूप निषेध करतो. आणि हा निषेध सर्व थरातनं व्यक्त होतो आहे. आणि हा व्यक्त होत असताना आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की बाबासाहेबांचं हे जे स्थान आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि समाजकारणातलं, मी एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करायला सुरुवात केली मला माहीत नव्हतं बाबासाहेबांचे सगळ्या कामाबद्दल तर मी ऐकलं होतं, पण बाबासाहेब माणूस म्हणून त्यांचा जो संघर्ष होता तो मला खूप महत्त्वाचा वाटला. जातीमुक्तीचा त्यांचा जो विचार आहे, जाती अंताचं त्यांचं जी मांडणी आहे, मनुस्मृती दहनाचे त्यांचे जे सगळे प्रयोग आहेत, या सगळ्याची ॲलर्जी असणारी RSS ही संघटना आहे. आणि ज्या मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेबांनी त्याच मनुस्मृतीचं समर्थन करणारी, त्या शोषण व्यवस्थेचं समर्थन करणारी ही संघटना आहे. आणि त्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला सत्ता स्थापन करायची. हिंदू राष्ट्र वगैरे हे त्यांची मांडणी ही फक्त दाखवण्यासाठी आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी जे डावपेच करायचे ते डावपेच ही संघटना करत असते. आणि या सगळ्या डावपेचांमध्ये कॅज्युअल राहिल्यामुळे अशा प्रकारच्या गंभीर चुका होत असतात. हे जे सगळं डिमॉलिशन झालं, रात्री कुणालाही पूर्वसूचना न देता हे डिमॉलिशन झालं, विश्वासात घेतलं गेलं नाही आणि एक प्रकारचं कॉन्स्पिरसीचं वातावरण या सगळ्या घटनेमुळे तयार झालं. महाराष्ट्रभर याचा निषेध व्यक्त होतो आहे, देशभरातनं याच्याबद्दलच्या संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आणि या सगळ्या घटनांमुळे तमाम आंबेडकरांचं नाव घेणारी जे कार्यकर्ते मंडळी आहेत आणि सर्वसाधारण माणूस आहे तो अस्वस्थ झालेला आहे. एका बाजूला बाबासाहेबांचे विचार ठिकठिकाणी पोचत आहेत, नव्या संदर्भामध्ये त्यांच्या विचारांचं, कार्याचं, ग्रंथांचं विश्लेषण होतं आहे, नव्या अर्थाने भारताची ओळख बाबासाहेबांचा देश म्हणून तयार होते आहे. आणि जर आपण असं म्हणत असू की आत्ता आपला समाज हा परिवर्तनाकडे वाटचाल करतो आहे आणि नवं काही आपण करू बघतो आहोत, नवं करत असताना इतिहासातल्या ऐतिहासिक गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर बाबासाहेबांचंच वाक्य आहे की जो समाज आपला इतिहास विसरतो त्याला इतिहास घडवता येत नाही. म्हणून बाबासाहेबांच्याच कार्यालयाचं, त्यांच्याच प्रिंटिंग प्रेसच्या बाबतीत जर असं होत असेल तर हे खूप दुर्दैवी आहे. आणि विशेषतः तरुणांनी याच्यामध्ये
तरुण कार्यकर्त्यांनी हे वारंवार सरकारकडे, विशेषतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा अशी आहे की हा एक संवेदनशील माणूस आहे आणि त्याला जर एखादी बाजू कळली तर तो भूमिकाही घेतो. तर यासाठी रेटा असणं खूप महत्त्वाचं आहे. मुंबईमधली सभा मोठी झाली, पण हे निरंतर सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे आणि सगळ्या महत्त्वाच्या लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या लढाईमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका बजावणार आहे. आपण सर्वांनी या लढाईत, या विषयाचं गांभीर्य समजून घेऊन याच्यात सहभागी व्हावं असं मला वाटतं.